मनाला हिम्मत देतील हे वाक्य एकदा नक्की ऐका हा व्हिडिओ। हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा, उन्हात तर काचेचे तुकडे पण चमकतात। ज्या माणसाला एकट्यामध्ये रडून शांत होता येते आणि स्वतःचे दुःख लपवता येते, असा माणूस आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त ताकदवान आहे। दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे। वेळ बदलते नक्कीच, फक्त तुम्हाला वेळेला थोडा वेळ द्यावा लागेल। अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणं कुत्र्यासारखं असतं। अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा। चांगले कर्म केल्यानंतर सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात या गोष्टींवर लक्ष देऊ नका, फक्त तुमचे काम करत राहा। लिहिणाऱ्यांनी लिहून तर ठेवलं आहे की पैसा वर बरोबर नेता येत नाही, पण हे नाही लिहिलं की जिवंतपणी पैसाच उपयोगी येतो। लोक बदलत नाही, फक्त अंतर वाढवतात। जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा नवीन रस्ते आपले करतात। गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरज नाही तिथे थांबू नका। पैसा म्हणतो, भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत मी खाली आहे तोपर्यंत तुम्हाला नक्कीच वरती घेऊन जाईल। पैसा एकच भाषा बोलतो। जर तुम्ही आज पैसा वाचवला तर पैसा उद्या तुम्हाला वाचवेल। सगळं ठीक होण्याची वाट पाहताल तर बसूनच राहताल। तुम्ही हिम्मत करा, स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं ठीक करा। संघर्षामध्ये माणूस एकटा असतो आणि सफलता मिळाल्यावर सगळं जग त्याच्याबरोबर असतं। जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो। माणूस पण विचित्रच आहे। अपेक्षा माणसांकडून ठेवतो आणि तक्रार देवाकडे करतो। आयुष्य तर तेव्हा बदललं जेव्हा ते लोक बदलले ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत होतो। तो काळाकुट्ट अंधारच असतो ज्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत कळते। कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त वेळच सांगू शकते। तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही। एक गोष्ट रंगांमुळे शिकायला मिळाली, जर निखरायचे असेल तर बिखरावेच लागेल। स्वतःबरोबर मैत्री केली तर तुम्हाला समजेल, तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही। सहन केलं तर लोक कमजोर समजतात आणि आवाज उठवला तर बेशिस्त समजतात। कोणाचाही भरोसा उगाचच तुटत नाही, कारण त्यांनी पाहिलेलं असतं आपल्या लोकांना परक्यांना आपलंसं करताना। जेवढे तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे। तुम्ही अशांत यामुळे आहे की जे गरजेचे नाही त्याच्यामागे तुम्ही पळता। लोक जर बदलत असतील तर बदलू द्या, सगळे तुमच्या मागे मागे येतील, फक्त चांगली वेळ येऊ द्या। आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही नात्यासाठी रडू नका, कारण ज्यांच्यासाठी रडावं लागतं ते तुमच्या अश्रूंच्या लायक नाही आणि जे लायक असेल तो कधीही तुम्हाला रडू देणार नाही। माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना
त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते. रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द सुद्धा इतका विषारी असतो की तुमच्या 1000 गोड बोलण्याला एका क्षणात नष्ट करतो. आशा जिवंत ठेवा, मग पहा आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतील. लोकांनी ओळखणंच बंद करण्यापूर्वी स्वतःची ओळख तयार केली पाहिजे. किती विचित्र असतात लोक, चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाहीत, तर तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी त्यांची पूर्ण ताकद लावतात. जे मेहनतीचा सूर्य कधीही मावळू देत नाही तेच सफलतेचा सूर्य उगवताना पाहतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळेची वाट पहा. किती विचित्र नाते झाले आहेत आजकाल. बरोबर असतात तेव्हा असं वाटतं की कधीही दूर जाणार नाहीत आणि तुटतात तेव्हा असे की जसे एकमेकांना कधीच ओळखत नव्हते. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे संघर्ष नसतो तिथे सफलता मिळत नाही. जर लोक तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी लेखत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहे. भावाभावाचं नातं देवाने अडचणी वाटून घेण्यासाठी बनवलं होतं, पण आज ते फक्त संपत्ती वाटून घेण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. आयुष्य जगायचं असेल तर त्रास तर होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याची पण जाणीव होत नाही. स्वीकार करण्याऐवजी ठोकर मारते जग, हरलेल्या माणसाला परत हरवून टाकते. उधार घेणाऱ्यांना फक्त एकदा मागावे लागते, पण उधार देणाऱ्यांना सारखे सारखे मागावे लागते. कोणालाही तुमचं मनातलं दुःख सांगू नका, कारण लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे मस्करी करतात. आपण बऱ्याच वेळा पाहतो प्रामाणिक माणसाला लोक बावळट समजतात. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचे समजतात. जे लोक गरजेपेक्षा जास्त विचार करतात ते जागे असून सुद्धा झोपल्यासारखेच असतात. शेवट सगळ्यांचा सारखाच असतो, पण आपण जिवंतपणी काय करतो हीच गोष्ट फक्त आपल्याला दुसऱ्यांपासून वेगळं बनवते. लालचीपणा आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते. जगातील सगळ्यात गरीब माणूस तो आहे ज्याच्याजवळ हिंमतच नाही. तुम्ही अशा व्यक्तीला माफ करू शकता का ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं पण तुमची साथ दिली नाही. आयुष्यामध्ये असा एक माणूस पाहिजे जो चुका झाल्यानंतर समजून सांगेल, सोडून जाणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, कोणतीही गोष्ट पूर्ण विश्वासाने मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट नक्की मिळते. फक्त माणसाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की त्याचे प्रयत्न बरोबर दिशेमध्ये होत आहेत की नाही, तेव्हाच सफलता मिळेल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.